तर गाईज विषय असा आहे, आज दीपांशू भाऊच्या दुकानची ओपनिंग आहे ना. मला आता पता चालून राहिला आणि हे लोक पा कसे एकटे एकटेच चालले, मला सोडूनच चाहतो म्हणतात. मी ना आंघोळ धुतलो, मस्त कपडे वगैरे बदलवलो, दिव्यांशले फोन मारलो, मग मी पण निघालो दणदण. मला लागली चायची तलब. दिव्यांशले म्हणलो बोल थांबव रे बाबा. मग चाय वगैरे पेलो मस्त. मग गाडी काढ म्हणलो. मग दन रफ्तार म्हणे पोचलो त्याच्या दुकानाकडे. तर पाहून राहिलो तर का चालून राहिला हे सब म्हणलो. तर हा भाऊ पाहून राहिलो तर का करून राहिला, साला वायरिंग करून राहिला ती बसल्या बसल्या मस्त. ती दुकानात पाहून राहिलो तर मस्त नवा सामान लावलं भाऊनं. द का नाव ठेवलं तर द कोरियन ट्विस्ट. बापा रे बापा, कोरियावरूनच आला वाटते हा भाऊ. तर डायरेक्ट टपकला वाटते इकडं का इंडिया म्हणे. मग पाहून राहिलो मस्त पेढे वगैरे दिला, हार वगैरे चढवला. मले लागली भूक, मले म्हणलो पहिले चला रे बाबा काही खावाले. निघालो मग खावाले. तर पायता पायता दिसलं मले लोणी डोस्याची दुकान आहे. कोणचा आयटम म्हणलो, ट्राय केलो. मग खाऊन पडलो, इतकं छान लागत होतं मस्त स्पंचवाणी. मग खाल्लो. मग हा पा कसे दात दाखवून राहिला, काय ह्याला तर माहीत नाही आले. मग मस्त चाय वगैरे पेलो मस्त तिकडं. चाय पेलो तर मग निघालो त्याच्या दुकानाकडं. आत्ता चमकत होती याची दुकान मस्त. द कोरियन ट्विस्ट. हा म्हणलो पुरा सेटअप वगैरे केला. जमला रे म्हणलो यांच्या काम तर सही म्हणे. हा पाहून राहिलो तर का करून राहिला, समोसा खाऊन राहिला एकटा एकटाच. मग निघालो घरी.